राज्यसेवा आणि इतर परीक्षेचा कट ऑफ बद्दल आपण आज बोलणार आहोत. सर्वात पहिले बेसिक लेवलवर एक रियालिटी किंवा तुम्ही शाश्वती म्हणू शकता ती बघून घ्या. सर्वात पहिले MPSC कोणतीही एक्झाम काढत असताना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जागावाढ करते. फॅक्टर 1. ठीक आहे. दुसरी गोष्ट, यावेळचा राज्यसेवेचा जो पेपर होता तो हायली अनप्रेडिक्टेबल पेपर होता. कोणी प्रेडिक्ट करू शकत नव्हता. ट्रॅडिशनलच्या एकदम अपोजिशनमध्ये होता. त्याचप्रमाणे अपियर कॅन्डिडेट 2 लाखाच्या जवळपास होते, मात्र घुमून फिरून दीड लाखाच्या दरम्यान कॅन्डिडेट असतील. त्यानंतर जेवढेही कोचिंग्स आहे, आपले कोचिंग संस्थान किंवा ज्यांना तुम्ही मानता, त्यांनी एक पोलिंग घेतलं की आम्ही हवेवर नाही सांगत आहे, हा कट ऑफ आहे, कारण आम्ही काही विद्यार्थ्यांचं पोलिंग घेतलं आहे. आमचा सॅम्पल सर्वे होता 5,000 ते 10,000 कॅन्डिडेटचा. ओके. आणि सर्वात मोठी गोष्ट आहे खोटं. आता ह्या सर्व गोष्टीचं जेव्हा कॉम्बिनेशन होते तेव्हा एक गोष्ट येते तुमच्या लक्षात, राज्यसेवेचा म्हणा कट ऑफ. आता कट ऑफचं प्रेडिक्शन जेव्हा सुरू होते, सर्वात आयडियल वे आहे, जेव्हा कोणताही कॅन्डिडेट एखादी एक्झाम देतो तो वर्षभर त्या एक्झामची तयारी करतो, एक्झामिनेशन हॉलमध्ये जातो, 2 तास तो पेपर लिहितो, वापस येतो, पुन्हा 2 तासासाठी तो एक्झाम हॉलमध्ये जातो, आणि जेव्हा CSATचा पेपर संपून जेव्हा समोर येतो त्याच्यासमोर पॉम्पलेट दिलं जाते की या वर्षीचा कट ऑफ हा आहे. ही आयडियल वे आहे का कट ऑफ प्रेडिक्ट करण्याची? तो कोणत्या मानसिकतेतून जात आहे, त्यानं स्वतःचं ॲनालिसिस केलं का, हा प्रश्न मुळात आपण मिस करत आहोत. हा झाला पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, आयोग सुद्धा कट ऑफ प्रेडिक्ट करू शकत नाही. ही बॉटम लाईन आहे, सर्वांना माहिती आहे, मात्र सर्वीकडे फक्त टाइमपास सुरू आहे. कोणी 115 कट ऑफ सांगत आहे, कोणी 105 कट ऑफ सांगत आहे. तुम्ही आतापर्यंतचा इतिहास बघून घ्या. आता अंदाजे कोणताही एक आकडा सांगून दिला, 85च्या आसपास मी म्हणतो कट ऑफ राहणार आहे. कट ऑफ लागला 83. मग मी क्लेम करायला एक व्हिडिओ काढणार की बघा माझा मागचा व्हिडिओ बघा तुम्ही, मी सांगितलं होतं कट ऑफ तेवढा येणार आहे. कोणी हायली अनप्रेडिक्टेबल माझे 12-13 प्रश्न डिसाईड करणार की कट ऑफ कसा लागणार. अरे 12-13 प्रश्न म्हणजे 30 मार्क प्लस 70चा इन आहे, 110चा आउट आहे. असं कधीही कट ऑफचं प्रेडिक्शन कधी होत नसते. तुम्ही ॲज अ कॅन्डिडेट आयडियली ह्या गोष्टीतून मूव्ह ऑन होणं शिकलं पाहिजे. आता पहिली गोष्ट, एक तर मूव्ह ऑन व्हा, अदरवाईज दुसरी गोष्ट वेट करा. वेट कशाचा? पहिली आन्सर की येईल त्यावर आक्षेप मागवले जातील, त्या दरम्यान तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन स्टार्ट करा. कारण इन एनी वे जर तुम्हाला राज्यसेवा करायची आहे तर पुढच्या वर्षी हे एक्झाम येणार आहे. आलीही नाही तरी तुम्हाला मेन्सला वेळ कमीच आहे. आता सध्या किती सुरू आहे? जून एंडिंग, आणि ऑक्टोबरला तुमची परीक्षा आहे, मुख्य परीक्षा. आता याचा रिझल्ट जर जुलैच्या मिडपर्यंत लागला किंवा जूनच्या एंडिंगपर्यंत लागला, तुम्ही ह्याच कट ऑफ प्रेडिक्शनच्या विचारात जर असले तर तुमचं तेवढं क्रुशियल टाइम खाऊन घेतला ना लोकांनी. वेट करा, मूव्ह ऑन व्हा. अदरवाईज तुम्ही हे सर्वही होत नसेल तर ॲटलिस्ट तुम्ही फुल तरी बनवू नका. फुल म्हणजे काय? आपल्याला मार्क येत आहे 90च्या आसपास, लोक सांगत आहे 115, कोणी 105. मग काय आपण प्रिपरेशन सोडून दिली, मी ग्रुप बी करत आहे, ग्रुप सी करत आहे. किती एक्झामवर तुम्ही जम्प ऑन? थोडं विचार करा स्वतःला, थोडंसं एक सेन्सिबल वेनं तुम्ही या गोष्टीचा विचार करा. आता क्लिक बेटच्या माध्यमातून या व्हिडिओपर्यंत आले आहे तुम्ही. एक कोणीतरी काहीतरी सिरियस सांगत आहे, थोडं ऐकून घ्या पूर्ण. अदरवाईज आहेच अर्ध्या 1-1 तासाचे 4-5 तुम्हाला स्क्रीनशॉट काढून प्रूव्ह करून देणारे की कट ऑफ किती लागणार आहे. रियालिटी शाश्वती कोणालाच माहीत नाही, हे प्रॅक्टिकल आहे. आता तुमचा टाइमपास कसा होईल? हे राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली, 14 तारखेला कंबाईंड ग्रुप बी आहे, पुन्हा 2 दिवसानं कट ऑफचे व्हिडिओ सुरू होऊन जातील. मग ग्रुप सी आहे, पुन्हा कट ऑफचे व्हिडिओ, आणि इतर परीक्षा काही असेल तर कट ऑफचे व्हिडिओ सुरू होऊन जातील. या माध्यमातून तुम्ही स्वतःचं थोडं अनुकरण करा. आपण कुठं चाललो, काय चाललो, तुम्ही स्वतः बसून तो पेपर एक प्रश्न तंतोतंत वाचून तुम्हाला काय वाटते त्यावर स्वतःची आन्सर की तुम्ही काढली आहे का कधी? मग रिपीटेडली हेच सर्कल होत असेल तर तुम्ही फेल्युअर डिझर्व करता ना. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बोलू
की हे सर्व मग कशासाठी आहे, की आता कट ऑफ सर्वजण जाहीर करतात किंवा मग तुम्ही त्यामध्ये पडता. सर्वात अगोदर पर्सनल ब्रँडिंग. मी सांगितलं होतं, मी कट ऑफ प्रेडिक्ट केला होता, तो आला. मग कसं, मला तुम्ही फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मागच्या वर्षी सरांनी सांगितलं होतं. या तुक्केबाजीवर तर पूर्ण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पूर्ण तुम्ही म्हणजे वेगळ्याच दिशेनं चालत आहे. मूळ सोर्स सर्व विसरले आहे. सर्व क्वेश्चन एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड वरून आले आहे. 60 ते 70 प्रश्न ते कोणी वाचतच नाही. एक एक सोर्स, आता तुम्ही फडकेचे सोर्स वाचत बसणार इतिहासासाठी 9-10 खंड. अर्थ कुठं चालले तुम्ही. त्यानंतर कोचिंग क्लासेसचे कोर्सेस आणि क्लासेस. आता 115 कट ऑफ सांगितलं म्हणजेच तुम्ही म्हणाल सर मग कोचिंग कशी जॉईन करणार, जे 100 वाले आहे किंवा 80 वाले 90 वाले. अरे पुढच्या वर्षासाठी त्यांचा बेस तयार करत आहे ते. जर क्वेश्चन पॅटर्न, आता तुम्ही विचार करा की यामधून मेन्स किती जण लिहिणार आहे, हार्डली 4000 ते 5000. 4000 ते 5000. मात्र प्रिलिमसाठी 2 लाख जण बसतात ना. कोणत्या ग्रुपला तुम्ही टार्गेट कराल, स्वतःही लॉजिक लावा. 2 लाख जर आताच तुमच्यात इनसिक्युरिटी टाकून दिली म्हणजे तुमची सीट्स बुक झाली, की हायली अनप्रेडिक्टेबल आहे. हे सिक्रेट सोर्सेस आहे, यामधून तुम्ही बघा, आपण पेपर काढून घेऊ व्यवस्थित. हेच सर्कल सुरू आहे ना. स्वतःला विचारा, थोडंसं अनुकरण करा. त्यानंतर कॉम्पिटिशन कमी करण्यासाठी, आता ही विचित्र मानसिकता आहे की तुम्ही हायली रॅन्डम ग्रुप आहे, 1.5 लाख जण बसले आहे, 2 जण खोटं बोलतात, दुसऱ्याला मिसगाईड करतात, त्यात कोणती कॉम्पिटिशन कमी होणार आहे. हे हेडोनेस्टिक टेंडन्सी म्हणतात त्याला, की दुसऱ्याच्या दुःखात खुश होणं. आणि सर्वात मोठं, ज्यांना कमी मार्क आहे, अनावश्यक आशावाद. अरे तुम्हाला 60 मार्क आहे, तुम्ही थोडं लॉजिक लावा. मी पुढे बोलतोच या संदर्भात. कसं होणार आहे सिलेक्शन. अनावश्यक आशावादापेक्षा तुम्ही तुमच्या कॅपेबिलिटीवर वर्क करा ना 1 वर्ष. पुढे चालूया. फिक्स रूल जर तुम्हाला सांगायचं झालं, जर तुम्हाला कट ऑफच प्रेडिक्ट करायचा आहे, तर एक्झामचे एक वर्ष अगोदर मी इथून कट ऑफ सांगून देतो तुम्हाला. प्रत्येक एक्झामचा तोही, राज्यसेवेचाच नाही, युपीएससी सर्वच कट ऑफ सांगून देतो. आणि तो एवढा शुअर शॉट आहे की तो कट ऑफ मिसच होऊ नाही शकत कधी. प्रत्येक पेपर उचला, कोणताही पेपर उचला, 60% जर तुम्हाला मार्क आहे, 200 पैकी 120 प्लस मार्क आहे, किंवा आता कंबाईंड देणार आहे ना तुम्ही, आताच सांगून देतो, 100 पैकी 60 प्लस मार्क आहे, तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे. झाला कट ऑफ. काय करणार तुम्ही आता. जर मी तुम्हाला 45 कट ऑफ सांगितला ग्रुप बीचा आता, आणि 44.5 लागला, उगाच तुमचा टाइमपासही आहे आणि तुम्ही म्हणजे कोणत्या डिप्रेशन मानसिकतेत जाणार. दुसरी गोष्ट, जर तुम्ही प्रिलिम फेल झाले इन एनी कंडिशन मध्ये, तुम्ही मेन्स प्रिपेअर करायला पाहिजे. नाहीतरी हे सर्कल आहे, हे आहे सर्कल. याला सर्कस बनवू नका. राज्यसेवा परीक्षा आहे, ग्रुप बी आहे, ग्रुप सी आहे, कोणताही प्रिपेअर करा. मात्र असं जम्बलिंग नका करू दर 2 महिन्याला, दर 1 महिन्याला. सर्कस खेळत नाहीये आपण, सिरियस बिझनेस आहे. तुमच्या आयुष्यातले हे गोल्डन इयर्स आहे, 21 ते 30. ह्या कट ऑफच्या चक्करमध्ये किती फिरत बसणार. आम्हाला कमी वाचायचं आहे. अरे मी सरळ सांगतो, जर एका सोर्समधून तुम्हाला एवढेच वाचण्याची इच्छा आहे, जर तुम्हाला असं वाटते प्रिलिम निघत नाही, तर तुम्ही मोठे मोठे मूळ सोर्स घ्या ना. 2-2 महिने एक सोर्स वाचा. मेक शुअर की तो एकदम कन्साइज सोर्स असला पाहिजे. मी सांगतो तुम्हाला, पॉलिटिक्स सुभाष कश्यप मधून क्वेश्चन आले, 3 बुकलेट्स आहेत त्यांच्या, मोठे मोठे बुक्स आहे, अवर कॉन्स्टिट्यूशन, अवर पार्लमेंट, पॉलिटिकल सिस्टीम नावाची. ते वाचून काढा, तुमच्या ज्ञानात भरच पडणार आहे. प्रिलिम मध्ये महत्वाचं नाही तर मेन्स मध्ये तुम्हाला येऊन जाईल. तिसरी गोष्ट, प्रॅक्टिकल जर अप्रोच ठेवला, तुम्हाला राज्यसेवा करायची असेल ठीक आहे, राज्यसेवा मध्ये कमी स्कोर आला, कंबाईंड आहे 15-16 दिवसावर, फुल फोकस कंबाईंडला लागा ना. मग तुम्ही रिपीटेडली ते कट ऑफचे व्हिडिओ पाहून काय होणार आहे. आणि जर तुम्हाला शुअर शॉट असं वाटत असेल की आपण मेन्स साठी प्रिपेअर करावं, तर मेन्स प्रिपेअर करा. तुम्हाला प्रत्येकच तबल्यावर हात ठेवायचा आहे, तुमचं सिलेक्शन कसं होणार. ग्रुप सीचंही तसंच. माझं कसं म्हणणं आहे की जी गोष्ट जशी दिसत आहे तसं बघणं शिका. कोणाला काहीच माहित नाही कट ऑफ किती होणार आहे, आयोगाला स्वतःला माहित नाही. आणि माहिती असलं तर ते समजा आता 80 जागा आहे, त्यांनी 200 जागा आणखी ऍड केल्या, कट ऑफ लागणार होता 115, 200 जागा ऍड केल्यामुळे कट ऑफ लागला 85. काय कराल तुम्ही. हायली अनप्रेडिक्टेबल आहे. त्यांना सुद्धा माहित नाही की त्यांचं मागणीपत्र किती जागाचं जाणार आहे. अर्थच नाही आहे तो कट ऑफ प्रेडिक्ट करून. शेवटची गोष्ट आहे इमोशनल डिटॅचमेंट. कोणत्याच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करणाऱ्या कॅन्डिडेटमध्ये ही गोष्ट दिसतच नाही. तो इमोशनली एवढा अटॅच होऊन जातो गोष्टीशी की अक्षरशः रडण्यापासून
आपण संघर्ष कसा केला, आपण गरिबीतून, अरे ते सर्व मान्य आहे. हे कॉम्पिटिशनचं जग आहे, कोणाला काहीच घेणं देणं नाही कोणाचं. एक एक्झाम आहे, प्रिपेअर करा, निघून जा सिलेक्ट होऊन. कॉम्पिटिटिव्ह परीक्षेचा एक रूल माझ्या हिशोबाने तुम्ही लक्षात ठेवा, ऍडमिनिस्ट्रेटर बनणार आहे तर अनॉनिमस राहा. अनॉनिमस म्हणजे कोणाच्या नजरेत येऊच नका ना, तुम्हाला काय घेणं देणं आहे. तुम्हाला प्रत्येकच गोष्टीत ब्रँडिंग करायची आहे. शेवटची गोष्ट अल्टिमेट विजडम. सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणताही जॉब करत असताना त्याचे ऑक्युपेशनल हजार्ड असतात. ऑक्युपेशनल हजार्ड म्हणजे काय? जर तुम्ही एखादी गोष्ट करत आहात, तुम्ही जर कलेक्टर आहात, ऑक्युपेशनल हजार्ड काय? रिस्की जॉब आहे, त्यासोबत तुमचा काहीतरी घात होऊ शकते, तो ऑक्युपेशनल हजार्ड आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्ही प्रिपेअर करत आहे, ऑब्व्हियसली तुम्ही सिलेक्ट व्हाल. मात्र हजार्ड काय आहे? तुम्हाला त्या मानसिक स्थित्यंतरातून जावं लागेल, फेल्युअर पचवावं लागेल. दुसरी गोष्ट, वाईट या गोष्टीचं वाटते, एवढं पोटेन्शियल आपल्यात आहे, मात्र तुम्ही फक्त टाइमपास करताय, टाइम वेस्ट करताय. कट ऑफ किती लागेल, कसं लागेल, यानं हे म्हटलं त्यानं ते म्हटलं, हू केअर्स. सिंगल एक्झाम, मेन्स प्रिपेअर्ड. आजचं जर कट ऑफ हुकला, ठीक आहे, मेन्स प्रिपेअर करा ना. आता तुमचं कट ऑफ लागन, कट ऑफ लागल्यावर तुम्ही 2-3 महिने डिप्रेशन मध्ये राहा. तिसऱ्या महिन्यापासून प्रिपेअर करा, मग दुसऱ्या एक्झामच प्रिपेअर करायला लागा. म्हणजे पुन्हा प्रिलिमचं सर्कल सुरू झालं. मेन्स केव्हा प्रिपेअर केली तुम्ही? केलीच नाही. हाच गोल्डन पिरियड आहे सध्या. जून टू ऑक्टोबर पर्यंत मेन्स प्रिपेअर करायची. झालं तर ठीक आहे, नाही झालं तर आणखी ठीक आहे. पुढच्या वर्षीसाठी तुम्ही आणखी प्रिपेअर आहेत. गो थ्रू इट. ज्याही गोष्टी आहे त्या गोष्टीतून तुम्ही जाणं शिकलं पाहिजे. मॅक्झिमम मी लिहून देतो किंवा तुम्ही कमेंटमध्ये ही गोष्ट सांगू शकाल, माझ्या मताशी तुम्ही सहमत आहे की नाही. मॅक्झिमम लोक फक्त प्रिलिम प्रिपेअर करतात, मेन्स कधीही प्रिपेअर करत नाही किंवा इंटरव्ह्यू करत नाही. का? ह्या ट्रॅपमधून निघूच नाही शकत ना. आणि याच्यात सर्वात मोठी गोष्ट आहे कट ऑफची. मागेही मी एलिमिनेशन मेथडवर व्हिडिओ बनवला होता, बघितला नसेल तर बघून घ्या. गोष्ट तीच झाली आहे. एलिमिनेट काय काय करा तुम्ही. फंडामेंटल गोष्ट काय आहे, आपल्याला नॉलेज घेणं जीवावर येत आहे आणि फक्त टाइमपास सुरू आहे. त्यामुळे पर्सनल कॉल करून किंवा कट ऑफ किती लागेल, कशासाठी लागेल, याबद्दल मला काहीही माहिती नाही, ना कोणाला माहिती असू शकते, ना तुम्ही तुमचा टाइमपास करा. बेटर आहे ह्या भ्रांतीतून निघा की कोणी आपल्याला जडीबुटी देऊन देईन आणि आपलं सिलेक्शन होईल. कट ऑफ कोणीही सांगू शकत नाही. आता थंबनेल पाहून तुम्ही आले असाल, काही विजडम जर तुमच्या डोक्यात गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.